मुख्यमंत्र्यांनी लाडकीमुळे कोणत्याही योजना बंद होणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। पण ज्या अपात्र आहेत त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। आता काल परवाच तीर्थदर्शनमध्ये अनेक ट्रेन गेल्या, बौद्धगयाला गेल्या, राम जन्मभूमीला, तिकडे अयोध्येला ट्रेन गेल्या आणि इकडे बातम्या छापून येतात बंद झाली। असं काही ते बंद करण्याचं कारण नाही आहे। दुसरं, शिवभोजन थाळी देखील आम्ही बंद करणार नाही। त्यामुळे या दोन्ही योजना बंद झाल्या वगैरे ही चुकीची माहिती आहे, आम्ही चालवणार आहोत। एकदा या सगळ्या योजनांच्या संदर्भात आढावा मात्र आम्ही घेणार आहोत। जसं लाडकी बहीण योजनेमध्ये असं लक्षात आलंय की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे। साधारणपणे 10 लाख, 12 लाख, 15 लाखापर्यंत देखील आकडा हा जाऊ शकतो। त्यातल्या अनेक बहिणींनी स्वतःहून आता ते सोडणं सुरू केलेलं आहे। आम्ही जे अपात्र आहेत त्यांना मात्र आम्ही आता यापुढे देणार नाही। आधार कार्डची लिंकअप त्या ठिकाणी करतोय आणि आधार कार्डची लिंकअप करून आता पुढचा जो हप्ता आहे तो हे फिल्टर करून मिळेल का आता का त्याच्यामध्ये कसं असणार? आम्ही ते ठरवू। आम्ही त्याबद्दल अजून निर्णय घेतला नाही। किती लोक साधारण कमी होतील यातून? तो आमचा अधिकार आहे, तो आम्ही ठरवू। लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ जाणले जात आहेत, त्याच्यामध्ये काय बदल होत आहेत? चर्चा सुरू झाली आहे। लाडक्या बहिणीची योजना ज्यावेळेस आम्ही आणली आणि जाहीर केली त्यावेळेस 2,50,000 वार्षिक उत्पन्न त्याच्या आत असणाऱ्यांनाच ही योजनेचा लाभ द्यायचा होता, 2,50,000। परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला वेळ कमी पडला आणि हे सगळं तपासण्यामध्ये आम्ही जूनला योजना जाहीर केली। आम्हाला ऑगस्टमध्ये आम्ही पहिले जुलै ऑगस्टचे पैसे दिले, सप्टेंबरचे पैसे दिले, ऑक्टोबरमध्येच पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले, असे 5 महिन्याचे पैसे दिले। ते पैसे देत असताना ते बारकाईनं सगळं नियम तपासायला वेळ मिळायला पाहिजे होता, तेवढा दुर्दैवाने मिळाला नाही। एक नाही करा दादा काय जातात मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणीचे पैसे घेतले जाणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहनं असतील, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे 1,500 रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत। लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे। बाबा त्याच्यामध्ये केंद्र सरकारने 500 रुपये महिना आमच्या शेतकऱ्यांना सुरू केला, म्हणजे 6,000 रुपये वर्षाला। तशाच प्रकारची योजना राज्य सरकारची पण आणली, 6,000 रुपये वर्षाला म्हणजे 500 रुपये महिना। ती मात्र केंद्राची वेगळी योजना आहे, राज्याची वेगळी योजना आहे। असे 6,000-12,000 रुपये आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळतात। परंतु राज्याच्या ज्या श्रावणबाळ योजना असेल किंवा राज्याची संजय गांधी निराधार योजना असेल, राज्याची लाडकी बहिणीची योजना असेल किंवा इतर अनेक योजना असतील, त्याच्यामध्ये एकच लाभ त्या लाभार्थ्यांनी घ्यावा। सुरू झाली का लाडक्या बहीण योजनेमध्ये? आम्ही हे सगळं आधार कार्डची लिंकअप त्या ठिकाणी करतोय आणि आधार कार्डची लिंकअप करून त्याबद्दल पुढची कारवाई करतोय। कारण मध्ये तुम्हीच पेपरला बातम्या दिल्या होत्या, 3 बांगलादेशीय महिलांना लाडक्या बहिणीचे लाभ मिळाला, असं कुठलंही राहू नये म्हणून हा सगळा आपण प्रयत्न करतो। पुढचा जो हप्ता आहे तो हे फिल्टर करून मिळेल का आता का त्याच्यामध्ये कसं असणार? आम्ही ते ठरवू। आम्ही त्याबद्दल अजून निर्णय घेतला नाही। किती लोक साधारण कमी होतील यातून? तो आमचा अधिकार आहे, तो आम्ही ठरवू। योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे। कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही। पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत। आम्हालाही
महालेखाकाराला म्हणजे सीएजीला उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे. आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल. त्याची सुरुवात आम्ही केली आहे. कुठलीही नवीन